माझ्या वडिलांचं नेहमी एक स्वप्न होतं की आपल्या विभागामध्ये एक फ्री इंग्लिश मीडियमची स्कूल असावी, ज्याच्यामध्ये आपल्या काजोपाड्याची सगळी मुलं जाऊ शकतील आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकू शकतील. त्यांनी तेवढंच हासिल नाही करून त्यांनी यावर्षीच त्या शाळेमध्ये AI आणि रोबॉटिक्स हे इंट्रोड्यूस केलं आहे. आणि दुसरं म्हणजे CBSE शाळा हीच सुरू झालेली आहे. आता पुढच्या वर्षांपासून CBSE शाळेचे स्टँडर्ड्स पण वाढत जातील. तेवढंच नाही तर विभागामध्ये जेवढ्या आपल्या शाळा आहेत त्या ऑलरेडी मॉडर्न टेक्नॉलॉजीपर्यंत तर पोचतच आहेत, पण त्यांना अजून त्या एका लेवलपर्यंत नेणं, त्या स्टुडंट्सला काहीच कमी नाही पडलं पाहिजे. पुढच्या फील्डमध्ये जाताना किंवा पुढच्या मुलांची जेव्हा कॉम्पिटिशन असतं, शाळेपर्यंतच नसून तर कॉलेजमध्ये गेल्यावर वेगळ्या वेगळ्या शाळेंची मुलं भेटून जे कॉम्पिटिशनला स्टार्ट होते त्यांच्या, तर त्याच्यामध्ये आपल्या विभागातली मुलं कुठेही पाठी नाही पडावी. तर त्यांना जे मॉडर्न एज्युकेशन आणि मॉडर्न एज्युकेशन सिस्टमसाठी म्हणजे स्मार्ट बोर्ड झाले किंवा वेगळ्या आहेत, आता AI शिकवतात, कम्प्युटर सायन्स शिकवतात, प्रोग्रामिंग असतं, कोडिंग असतं, ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेच लॅगिंग नाही राहावे आपल्या विभागातली सगळी मुलं. आणि त्यांना सगळ्या शाळांना सक्षम करण्यासाठी हा माझा नेहमी प्रयत्न असतोच आणि नेहमीच राहील.